नमस्कार मित्रांनो, तुम्ही कसे आहात? तर तुम्ही बरेच असाल अशी मी आशा करतो आणि आजच्या ह्या व्हिडिओला सुरू करू. आज आम्ही आलेलो आहोत मुशी पुणे या ठिकाणी कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी आणि तिथलं थोडंसं चित्रीकरण काढण्यासाठी. ह्या प्रदर्शनामध्ये भरपूर शेतीमधले अवजारं, शेतीकाम करण्यासाठी हे अवजारं नवनवीन शोध वगैरे हे लावून हे अवजारं आपल्यापर्यंत प्रदर्शनासाठी मांडलेले आहेत. तर मित्रांनो, प्रदर्शन भरलेलं आहे, खूप चांगलं आहे. पण मित्रांनो, हेच जर प्रदर्शन खेड्यापाड्यामध्ये जर जवळ असतं खेड्यापाड्याला तर आणखीन चांगलं झालं असतं. कारण हे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी खूप चांगलं आहे आणि शेतकरी एवढ्या लांब यायचं म्हणलं तर अवघड आहे शेतकऱ्यांचं. हे प्रदर्शन खेड्यापाड्याच्या ग्रामीण भागामध्ये हे प्रदर्शन पाहिजे होतं. पण ठीक आहे, असू द्या, चांगलीच गोष्ट आहे, प्रदर्शन हे चांगलंच आहे. तर आपण आता आतमध्ये जाऊया, तिकीट वगैरे काढूया. आणि मित्रांनो, प्रदर्शन बघण्यासाठी जर तुम्ही येत असाल तर येताना कॅश घेऊन यायची तिकीट काढण्यासाठी. कारण आता 200 रुपये तिकीट आहे. कॅश का घेऊन यायची? तर इथं काय होतं आहे, भरपूर असे लोक गर्दी वगैरे असल्यामुळे इथं मोबाईल नेट चालत नाही आणि कॅनर पण चालत नाही, मोबाईल चालत नाही. तर आपली पळापळी व्हायला नको म्हणून साठी इथं तिकीट काढण्यासाठी कॅश घेऊन यायचे. आणि चला आता आपण जाऊ आणि तिकीट काढू आणि नंतर आतमध्ये प्रवेश करू. आणि इथं आपल्याला हे असं तिकीट दिल्यानंतर आपल्याला हे कॅनर देतात आणि हे कॅनर जाताना ते कॅन करून आपल्याला आतमध्ये सोडतात. तर चला आता आपण जाऊया आणि तिकीट वगैरे काढू आणि आपण आतमध्ये जाऊ. चला. बघा कसं भव्य असं भव्य दिव्य प्रदर्शन आहे, कृषी प्रदर्शन मुशी. तिकीट काढायचं वाटतं. इथं तिकीट काढायचं. चला आता इथं तिकीट काढून घेऊ. एवढी गर्दी तिकीट काढायला. 2 तिकीटं काढलेली. 2 तिकीटं काढलेले. चालू केलं का? 2 तिकीटं काढलेली आहेत. तर आता आपण आतमध्ये प्रवेश करणार आहेत. तर चला. मेहरबानी, मी पैसे आणलं होतं. इथं काय माहिती का, इथं नेट चालत नाही. तर त्याच्यामुळं इथं पैसेच आणावं लागतात. इथं मोबाईल कॅनर बिनर अजिबात चालत नाही. तर येताना खिशात पैसे घेऊन यायला पाहिजे. पहिल्या जुटच आपल्याला शेवावर बघा भेटल. मग काय शेवावर कारंज. वाव, एकच नंबर. आता असंच आतमध्ये प्रवेश करू. तिकीट काढलं. हे असं कुठं आहे कॅनर असतं. कॅनर दाखवते ज्ञानेश्वरी. हे असं कॅनर असतंय आणि आपण तिकीट काढल्यानंतर आपल्याला हे कार्ड देतात आणि आपण हे कार्ड घेऊन. बघा आता इथं कसं भारी चित्र काढलेत. बघा कला कशी काढली. वाव, एकच नंबर बाबा, लय भारी. आतमधला नजराने एकदम भारीच आहे. बघा आता आम्ही आतमध्ये आलो तर बघा इकडं ट्रॅक्टर. इकडे महिंद्रा ट्रॅक्टरचं आहे. वाव, बघा आता हे करंज इथं कसं आहे. इथं एक करंज आहे. बघा करंजे कसं भारी आहे. बघा एक नंबर शेवावर आहे. वेगळ्या फुलांची झाडं वगैरे असे ठेवलेली इथं. वाव, काय भारी नजराना बनवलाय बाबा इथं. महिंद्रा ट्रॅक्टर, वेगवेगळे ट्रॅक्टर आहेत इकडे लावलेले. हो,
ट्रॅक्टर इथं. ट्रॅक्टर बघूया. छोटे छोटे शेती कामासाठी ट्रॅक्टर लागतात ना. हे बघा आता हे ड्रोन आहे. आपल्या शेतामध्ये ड्रोननी फवारणी करण्यासाठी हे ड्रोन आहे. आणि हे जे पाते पण खूप जाड जाड पाते आहेत. मला वाटायचं हे प्लास्टिकचे पाते असतील, पण खूप जाड जाड पाते आहेत ह्याचे. बघा इथं पण ड्रोन आहे. हे खूप मोठं ड्रोन आहे. जवळजवळ हे 30 लिटरवर फवारणीसाठी औषध घेऊन जातं. ऊसामध्ये ह्याच्यामध्ये फवारायला आपल्याला हे अवघड जातं ना, त्याच्यासाठी हे ड्रोनची सुविधा आहे. पण किंमत भरपूर आहे ह्याची. आपल्या छोट्या शेतकऱ्यांना परवडणार नाही हे ड्रोन घेण्यासाठी. तर इथं पण ड्रोन आहे. मारूट कंपनी ही ड्रोनची. बघा आता इथं ड्रोन आहे आणि ह्या ड्रोनची माहिती इथं एक्झिक्युटिव्ह सांगतात. खाली टाकी दिसते. टाकीला झाकण आहे आणि ह्याच्यामध्ये औषध टाकायचं आणि फवारणी करायची. तर इथं छोटंसं आवत आहे बघा. हे ट्रॅक्टर सारखंच आहे. हे छोट्या ट्रॅक्टरसारखं मागं पास आहे ह्याला शेतामध्ये चालवायला. हँडल वगैरे आहे ह्याला. तर इथं पण बघा हे छोटासा रोटर आहे. इथं बघा मोगडा आहे. हे छोटा मोगडा. आणि हे इकडं बघा हे रोटर आहे बघा. मोठा रोटर आहे एकदम. शेतीची मशागत करण्यासाठी हे रोटर आहे इथं. बघा इथं स्वराज ट्रॅक्टर. आता मी वरी बसलोय. तर खूपच छान ट्रॅक्टर आहे आणि खूप ताकदवर ट्रॅक्टर आहे. आणि 4x4 ट्रॅक्टर आहे हा. ह्याची चारही चाकं फिरतात, त्याच्यामुळं भरपूर ताकद आहे. आणि चाकं बी बघा किती मोठी मोठी इथं. हे जे पॉवर टिअरिंग आहे, हा पॉवर टिअरिंग आहे, एकदम इझी आहे. आणि ह्याची बैठक पण चांगली. बघा आता स्वराज 855 हा ट्रॅक्टर आहे स्वराजचा. आता ज्ञानेश्वरी बसली आता ट्रॅक्टरवरती. आणि बघा आता बसली ज्ञानेश्वरी ट्रॅक्टरवरती आणि बघत आहे ट्रॅक्टर मध्ये बसून. बघा आता हे किती मोठी मोठी चाकं आहेत पुढची पण बघा. आणि चारही चाकं फिरतात ह्याची, त्याच्यामुळं काय जास्त ताकद भेटते. नाहीतर काय होतं, मागची 2च चाकं फिरली ना, ते मागची 2 चाकं एवढी ताकद भेटत नाही. आता इथं सोनालिकाचा ट्रॅक्टर आहे हा. बघा सोनालिकाचा ट्रॅक्टर आहे. आणि ह्याला पुढं असं फावडं आहे ट्रॅक्टरला. हे आपलं शेतामधलं काय खोदकाम करायचं, काय असलं काय भरायचं, तर ह्याच्या सहाय्याने आपण करता येते खोदकाम. आणि खत वगैरे, शेणखत वगैरे भरायला चांगलं आहे. सोनालिकाचा ट्रॅक्टर आहे हे. बघा किती उंच आहे बघा ह्याचं फावडं आणि किती लांब आहे. आरामात डंपरमध्ये ट्रॅक्टरमध्ये टाकता येणार ह्याने. आणि हे ट्रॅक्टरचे इंजिन आहे बघा. बघा आता इकडं हार्वेस्टिंगच्या मशीनी इथं मोठ्या मोठ्या. ही पण बघा हार्वेस्टिंगचीच मशीन आहे. ही पण गहू काढायला याला हे मशीनचा वापर करतात. ट्रॅक्टरचा नांगर, हायड्रोलिक नांगर आहे हा. आता नवीन असं निघलेला आहे.
आणि हे बघा हेलिकॉप्टरसारखं दिसतंय ना, हे भात लागवडीसाठी हे चिखलात जाऊन भात लावित येत ना असं, तर ह्या मशीनद्वारे भात लावायला एकदम इझी जातं. हे या कॅरेटमध्ये ठेवायचे रोपं आणि ते ऑटोमॅटिक खाली जिमनीमध्ये लागवड करते हे यंत्र. बघा कसं हे यंत्र आहे. हे आम्हाला तर वाटलं छोटं हेलिकॉप्टरचं आहे काही, पण हे भात लागवडीचं यंत्र आहे. आता असंच आपण पुढं जाऊ, आणखीन काय काय आहे ते बघू. हे फवारणी यंत्र ऊसामध्ये ह्याच्यामध्ये फवारण्यासाठी हे यंत्र आहे. हे फवारणी यंत्रच आहे. हे बागामध्ये द्राक्षाच्या बागामध्ये फवारण्यासाठी, हे खोदकामासाठी हे टॅचो बघा कसा आहे तर बघा. हे कोकोपीट आहे. हे फुलांची झाडे वगैरे लावण्यासाठी कोकोपीट वापरतात ना, त्याचे एक असायचा प्रकार आहे. आणि ही आहे टाकी बनवायची साची आहे. ही मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये असते बघा, ही टाक्या बनवतात. आपल्या फवारणीच्या टाक्या ही आहे ना, ह्या साच्यापासून अशा ह्या टाक्या बनतात. इथं बघा हायड्रो शेती बघा. ही याला फक्त पाण्यावरच हे फळभाज्या येतात अशी पद्धत आहे ही. बघा आता हे किती फळभाज्या ही बघा. आता इथं यांनी दाखवलेलं आहे हायड्रो शेती म्हणतात ह्याला. मला बी एवढं नाही सांगता यायचं. आता हे बघा, ही भात मळणी यंत्र आहे बघा. ही भातासाठी साळी भरडायच्या, त्याला पॉलिश वगैरे होऊन येते ह्याच मशिनीद्वारे. बघा इथं ही मशीन आहे. लय असे वेगवेगळे नवीन नवीन उपकरणं आलेली आहेत इथं. हे बघा आता हे छोटे छोटे ट्रॅक्टर आहेत शेतामध्ये. मोठा ट्रॅक्टर नाही घेणं होत तर मग आपल्याला हे छोटा ट्रॅक्टर परवडतो घ्यायला. बघा हे किती ट्रॅक्टर आहेत बघा इथं, छोटे छोटे ट्रॅक्टर इथं. आता हे पाण्याच्या टाक्या आहेत बघा. हे फवारणी यंत्र आणि हार्वेस्टिंगसाठी हे ब्लेड आहेत. आपलं काढणी यंत्र हे बघा. काय बी काढता येते, ज्वारी गहू सगळंच आहे. हे सगळीच यंत्र आहेत इथं. वाव हे बघा. ही तर बघा आता किती मोठी फवारणी यंत्र आहे बघा. त्याचा किती मोठा असा घेर आहे, पसारा लय मोठा आहे ह्याचा. बघा आता एवढं मोठं हे पसारा धरून चालतं हे यंत्र फवारण्यासाठी. मला वाटतं 2 हेलपाट्यात तर 1 एकर रान फवारून निघन. ह्याची चाकं बी उच आहेत आणि हे उच आहे. दान बिन ह्याने मोडणार नाही काय नाही. खूप मोठं फवारणी यंत्र आहे. एवढं मोठं फवारणी यंत्र आहे. 1 एकराची पट्टी धरूनच चाललं नाही. एवढं हे मळणी यंत्र नवीनच आता मळणी यंत्र निघालेली. तर बघा हे मळणी यंत्र केवढं मोठं. हे ट्रॅक्टरला जोडायचं आणि मळणी यंत्र ट्रॅक्टरचेच मळणी यंत्र आहेत सगळे. बघा किती मोठी मोठी मळणी यंत्र इथं. हो हे आहेत छोटी जे आहेत ना, हे आपलं तण बांधावरला काढण्यासाठी त्याचा उपयोग होतो.
आता हे बघा, ही कांदा लागवड यंत्र आहे बघा. कांदा लावण्यासाठी हे पेरणी यंत्र आहे, नवीनच आलेलं आहे आता. त्याचं खाली पाईप आहे. तर 60,000 किंमत आहे बघा ह्या यंत्राची. पुढं लोखंडी चाक आहे ह्याला. ट्रॅक्टरला जोडायचं आणि मग पेरणी यंत्र चालतं बघा. हे रोटर आहे, किती मोठा रोटर आहे बघा. इथं पण आहे, इथं पण रोटर आहे. बघा हे नांगर, हायड्रोलिक नांगर. आता नवीनच निघला आहे नांगर. हायड्रोलिक पलटी वाटते. हे सगळं ऑटोमॅटिकच आहे ह्या नांगराचं. हो, आता इथं पेरणी यंत्र बी आहे, त्याच्या खाली रोटर बी चालतोय. हे बी नवीनच यंत्र आहे. ही बी रोटरच आहे बघा, किती लांब आहे बघा. शेतीच्या मशागत करण्यासाठी हे पण यंत्र आहे. हे ट्रॅक्टरला चाकं जोडायची. आपली मोठी मोठी चाकं आहेत ना, ती काढायची आणि ही चाकं जोडायची. ही छोटा ट्रॅक्टर आहे आणि ह्याला खाली रोटर पण आहे. उलट ट्रॅक्टर आहे हे. इथं पण ट्रॅक्टर आहे. सगळी ट्रॅक्टरचीच लाईन आहे इथं. वेगवेगळ्या कंपन्याचे ट्रॅक्टर, वेगवेगळे अवजार आहेत. इंजिन, ट्रॅक्टरचेच इंजिन आहेत. टाटा कंपनीने गाडी काढलेली नवीन गाड्यात ह्या. टाटाच्या पण गाड्या प्रदर्शनामध्ये. हे छोटे छोटे ट्रॅक्टरचे पार्ट आहेत हे. इथं रोटरनी पण आहे. कटर मशीन. वरी बघा आता किती मोठं पंखा लावलेले तर. बघा एवढी गर्दी आहे. इथं पण छोटा ट्रॅक्टर आहे. हे वेगवेगळे शेतामध्ये चालणारे अवजार आहेत. इथं पण ड्रोन आहे. काढणे यंत्र, छोटे छोटे ट्रॅक्टर रोटरनी यंत्र. हे शेंगदाण्याचे तेल काढण्याचं तेलाचा घाण आहे छोटा. शेंगदाणा तेल, तिळाचं तेल, असं वेगवेगळे तेल ह्या घाण्यामध्ये निर्माण होतं. ही मोठा तेलाचा घाणा. खाली पेंट पडली. इथं वरून धान्य टाकायचं.
का चालू? जमतंय का? हा Good job, good. थांबा. तिकडे तोंड कर. कुठला? छोटा असल्यामुळे शिडी लावतात. मोठा पूल असेल तसं लाटा वगैरे लावतात. हो स्विमिंग पूल आहे का हा? हो हा स्विमिंग पूल आहे, फक्त छोटा एक डेम पूल आपण बनवलेला आहे. हे स्विमिंग पूल आहे छोटा. पाण्याची टाकी दिसते मोटर. धरण्यानं थोडी माहिती सांगा ना ह्याची. आता हा जो पूल आहे हा आहे आपला फायबर पूल आहे. त्याच्यामध्ये आपण टायलिंग वगैरे करून हा पूल तयार केलेला आहे. हा जो आहे याच्यामध्ये पाणी भरलेलं असतं. ते पाणी फिल्टर होण्यासाठी आपल्याला ह्या मोटर आणि फिल्टर आहे. हे फिल्टर आहे का? हा आहे फिल्टर. त्या मोटरने स्विमिंग पूलमधलं पाणी खेचलं जातं. हे खेचून हे जातं फिल्टर. इथे फिल्टर होतं. इथे फिल्टर झालं की मग परत ही जी आहे लाईन ती इनलेटची लाईन आहे. ही आउटलेटची लाईन आहे. इथून पाणी बाहेर खेचलं जातं खालच्या पॉईंटमधून. तिथे पाणी जातं परत त्या पंपाने खेचून घेतलं जातं. पंपाने खेचून नंतर त्या फिल्टरला दिलं जातं. फिल्टरमध्ये पाणी फिल्टर होतं आणि ते रिटर्न वरच्या त्या इनलेटच्या लाईनने रिटर्न पूलमध्ये ह्याच्यामध्ये फिल्टरमध्ये काय पावडर वगैरे टाकावं लागतं? सँड असते आपली. सँड असते. हां सँड फिल्टर आहे हा आपला. त्याच्यामध्ये जसं आता शेतीमध्ये जे फिल्टर लावलेले असतात, शेतीमध्ये जे रेड कलरचे मोठे फिल्टर असतात त्याच्यामध्ये जशी सँड असते तशीच सँड याच्यामध्ये पण असते. हे किती दिवसांनी बदली करावं लागतं? सँड बदली करायची गरज नाही. म्हणजे याला एक वर्षाने सर्व्हिसिंग करावं लागते. ती सँड चांगली राहते. आपण याला बॅकवॉश वगैरे देतो त्याच्यामध्ये आतमधली सँड जी आहे ती स्वच्छ राहते. पण ती सँड तुम्हाला 1-2 वर्षाने 3 वर्षाने फक्त चेंज करावं लागतं. आणि अशी किती मोठी टाकी ह्याला हे चेंज होतं का? जसं मोठी टाकी असेल तसं हे चेंज होतं का? एवढंच राहतं हे कसं असतं की स्विमिंग पूल तुमचा केवढा मोठा आहे हा त्याच्यावरती या टाकीचं डिपेंड आहे. म्हणजे बारीक मोठे असू शकते. आता हा जो आहे याला तुम्हाला 10x20 म्हणजे एक 700-800 स्क्वेअर फीटपर्यंत तुम्हाला एवढी टाकी लागते.
होय. त्याच्यापेक्षा जास्त स्क्वेअर फीट वाढलं तर मग याच्यापेक्षा मोठी टाकते असं. हे मोटर आहे मध्ये ही मोटर आहे, ही 4 HP मोटर आहे, ही 2 HP ची मोटर आहे. हे कशासाठी असते? हे पाण्यात तेच आहे. म्हणजे जर आता आपला मोठा पूल आहे हम्म. तर मोठ्या पुलाला एवढ्या 2 HP च्या मोटरने पाणी खेचून फिल्टर होणार नाही. मग ते आपल्याला 4 HP ची मोटर लावावी लागते, मोठी मोटर लावावी लागते. होय. तेच म्हटलं जसं वॉटर क्वांटिटी असेल तुमची तर वॉटर क्वांटिटी मोटर पण मोठे आहे ना? मोठा पूल असला की मोठा फिल्टर हा याच्यातला पण जो फिल्टर आहे तो मोठा लागतो आणि पंप पण मोठा लागतो. त्याच्यावरती मग तुम्हाला लाईट हे आता छोटा पूल असेल त्याला 1 2 लाईट 4 लाईट आतमध्ये लावायचं. हा आतमध्ये लावली जाते. म्हणजे ह्याला पाणी काय वॉटरप्रूफ पाणी जात नाही का? लाईट आहे त्याला पाणी वगैरे काहीच जात नाही. लाईट लावलं जातं तुम्हाला किती लाईट ॲड करायची असेल तसं ॲड करतो. हां हां. आपण जसं कोटेशन देतो त्याच्यामध्ये तुम्हाला देतोच की एवढ्या लाईट लागतील एवढी टायलिंग लागेल सगळं पूर्ण ॲड करतो. ठीक आहे, मस्त खूपच छान माहिती सांगितली. त्याने आम्ही तुमचे आभार आहेत. पाठीमागे ऑफिसचा ॲड्रेस आणि नंबर दोन्ही पण दिलेला आहे. कधी तुम्हाला जर काय वाटलं तर या नंबरवरती कोणत्या दोन्ही नंबरवरती कॉलिंग करून तुम्ही कोटेशन वगैरे घेऊ शकता. जर काम असेल तर पूर्ण एन्क्वायरी करू शकता. तुम्हाला पाहिजे तसं कोटेशन वगैरे ते अर्ध्या तासात ते जरा चालू करणार आहे. आता पाणी पण आलं आहे, अर्ध्या तासामध्ये याचं सर्क्युलेशन चालू करणार. ठीक आहे, ठीक आहे. पाण्यामुळे जरा बंद होतं ते म्हणजे हा जो वॉटर गटनमधून वगैरे पाणी पडतं म्हणजे हेच पाणी मोटरने खेचून परत रिटर्न त्या वॉटर गटनद्वारे खाली येतं. हो, म्हणजे एका अर्ध्या तासातच चालू करतो. ठीक आहे. चला. धरणे ना मी चढतो, बघतो ना कुठपर्यंत जात आहे तिथपर्यंत. बरं ठीक आहे करा, कंबर नका मोडून घेऊ नका. नाही पडलं तरी काय नाही गाडी. थांब. हा ह्याला राहू. हेच आहे काहीतरी हे समज कोणतं हे का पहिलं बॉडी वेट वरती ओढायचं थोडंसं आणि मग पाय ठेवायला जागा भेटली ना पायाने वरती नाही राव जमायचं. असं डायरेक्ट धरून नका जमणार. ते कसं असतं त्याची एक टॅक्ट असते. नाही कडे जप नाही जमणार. इसका बस. लग्नात एकदम छान.